मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये। मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की तुम्हाला माहीतच असेल, पुणे जिल्ह्यातलं आंबेगाव तालुक्यातलं एक पहिलं 3 फेऱ्याचं मैदान उद्या संपन्न होत आहे। मौजे कटापूर बुद्रुक या ठिकाणी ओपनचं मैदान पार पडणार आहे आणि या मैदानाचे लायलॉट काढण्यास सुरुवात केलेली आहे मित्रांनो। आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे 1 ते 20 पर्यंत गटचे लॉट निघालेले आहेत आणि यामध्ये कोणकोणती टॉपचे नंदी पळताना पाहायला मिळणार आहे याची संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पाहूया मित्रांनो। तर मित्रांनो, गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये पाखरे आणि सुलतानची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो। त्याचबरोबर गट क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये रायफल 81 म्हणजे मोठ्या मैदानाचा मोठा वाजताच रायफल 81 पळताना पाहायला मिळणार आहे। गट क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये रान आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो। त्याचबरोबर गट क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये कळंबीकरांचा शंभू आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो। त्याचबरोबर गट क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये गुरु आणि सर्जाची गाडी घरचा साज आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये। गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये पिस्टन आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे। पिस्टन आणि रावणची गाडी आपल्याला पळताना पाहायला मिळेल। गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये सासवडकरांचा कन्हैया आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो। त्याचबरोबर गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये मने आणि कबिरेची गाडी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर गट क्रमांक 4 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये सुंदर मांगडेचा त्यांचा सुंदर पाळण्याची शक्यता आहे मित्रांनो। त्याचबरोबर गट क्रमांक 4 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये साई संतोष तोडकर यांचा साई आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे। गट क्रमांक 4 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये एक चिट्टे आणि गट क्रमांक 18 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये चिट्टे। तर आपल्याला गट क्रमांक 4 मध्ये तास क्रमांक 7 मध्येच आपल्याला साई पळताना पाहायला मिळेल। त्याचबरोबर गट क्रमांक 4 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये राम आणि हरणीची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो। त्याचबरोबर गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये वादळ आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो। त्याचबरोबर आपल्याला गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये राणा आणि सुभेदारची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो। त्याचबरोबर गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये बादशाह आणि बाजीची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये घोटकरांचा सर्जा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये। गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये तुफान आणि पिस्टनची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो। गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये चिमणी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर गट क्रमांक 7 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये हरणे आणि केसरीची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक 7 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये। त्याचबरोबर गट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये टायगर आणि रुद्राची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो। त्याचबरोबर गट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये चिमण्या आमिष शेट यांचा शाकीरबाई यांचा चिमण्या आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये। त्याचबरोबर गट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये लोलनकरांचा बहुऱ्या आपल्याला गट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये पळताना पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर गट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये नाशिककरांचा तांडव आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये। गट क्रमांक 9 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये पाखऱ्या शेवळाबांचा पाखऱ्या आपल्याला गट क्रमांक 9 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये पळताना पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये आपल्या लाडक्या 12 मिंदकेसरी बकासूरच्या नावाने चिठ्ठी निघालेल्या मित्रांनो नाथसाहेब प्रसन्न मोलशेट दुमा सुसगाव या नावाने चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये। तर बघूया आपण या गटात कबिऱ्या पळतोय की बकासूर पळतोय। त्याचबरोबर गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये श्याम आणि पक्षाची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे। गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये ज्या जोडीनं महाराष्ट्र गाजवला असा राजा आणि सम्राटची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये आणि गट क्रमांक 13 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये। त्याचबरोबर गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये धडकन आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो। त्याचबरोबर गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये जलवा आणि भैरवची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर गट क्रमांक 12 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये बगिरेची गाडी
आपल्याला पळताना पाहायला मिळेल बगिरेची गाडी. गट क्रमांक 13 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये पेडगाव हिंद केसरी पाकऱ्या आपल्याला पळताना पाहायला मिळेल गट क्रमांक 13 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये. गट क्रमांक 14 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये जलवा निलेश काळे यांचा जलवा आणि हरण्या 622 हा पायरा आहे मित्रांनो. आणि गट क्रमांक 14 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये ही जोडी पळताना पाहायला मिळणार आहे. गट क्रमांक 15 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये गजा आणि देवाची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 15 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये कारंड एक्सप्रेस चिक्या आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक 15 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये. गट क्रमांक 15 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये बबल्या आणि रायफलची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे. गट क्रमांक 16 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये पक्ष आणि गरुडाची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. गट क्रमांक 16 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये लक्ष आणि बावधनकरांचा लक्षाची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे. गट क्रमांक 16 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये मैबे आणि शंभूची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे. गट क्रमांक 17 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये जलवा आणि पिस्तूलची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे. गट क्रमांक 17 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये बुलेटची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 17 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये बोळाशंकर आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 17 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये मौजा आणि मानगरकरांचं वादळ आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. मौजा आणि मानगरकरांचं वादळ. गट क्रमांक 18 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये कॉकटेल पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 18 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये आपल्याला चित्रे आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो हे आहेत 1 ते 18 गटापर्यंतचे काही नंदीचे आपण गट क्रमांक आणि तास क्रमांक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच आपण भाग 2 मध्ये राहिलेले नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक सांगणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.